नमस्कार. रात्रीची झोप उडाली आहे का? सकाळी उठल्यावर सर्वात पहिला विचार हप्ता कसा भरायचा हा येतोय का? घराचं भाडं, मुलांची फी आणि वरून डोक्यावर कर्जाचा डोंगर. असं वाटतंय की आयुष्य एका जागी थांबलंय. मी तुमचं दुःख समजू शकते, पण आज मी तुम्हाला अशा एका सत्याकडे घेऊन जाणार आहे, जे तुम्हाला या कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढेल. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे. आपण काय करतो? आपण रात्रंदिवस कर्ज, व्याज आणि टंचाई या शब्दांचा जप करतो. आपल्या डोक्यात सतत एकच वाक्य असतं, माझ्याकडे पैसे नाहीत. ब्रह्मांड म्हणजेच युनिवर्स तुम्हाला तेच देतं जे तुम्ही पुन्हा पुन्हा सतत एकच वाक्य असतं, माझ्याकडे पैसे नाहीत. ब्रह्मांड म्हणजेच युनिवर्स तुम्हाला तेच देतं जे तुम्ही पुन्हा पुन्हा बोलता. जोपर्यंत तुम्ही स्वतःला कर्जदार मानत राहाल, तोपर्यंत तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही. कर्जमुक्तीची पहिली पायरी खिशातून नाही, तर डोक्यातून सुरू होते. अबंडन्स कसं मॅनिफेस्ट करायचं? तुम्हाला वाटेल, खिशात पैसे नसताना मी श्रीमंत कसं वाटून घेऊ? तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आभार माना. जर तुम्ही बँकेचा हप्ता भरला तर चिडू नका. म्हणा, धन्यवाद की माझ्याकडे आज हप्ता भरायला पैसे आहेत. त्याला ओझं म्हणण्याऐवजी गुंतवणूक म्हणा. ज्या पैशांनी तुम्हाला घर दिलं, गाडी दिली किंवा कठीण काळात साथ दिली, त्या पैशांचा द्वेष करू नका. जेव्हा तुम्ही पैशावर प्रेम करता, तेव्हा पैसा तुमच्याकडे परत येतो. आता एक उदाहरण सांगते मी. एका मध्यमवर्गीय व्यक्तीची गोष्ट सांगते. त्याच्यावर 15 लाखांचं कर्ज होतं. तो इतका तणावात होता की त्याच्या कामात लक्ष लागेना. घरात चिडचिड व्हायची. एके दिवशी त्याने ठरवलं की मी आता रडणं थांबवणार. त्याने एक डायरी घेतली आणि त्यावर लिहिलं, माझं सर्व कर्ज फेडलं गेलं आहे आणि मी मुक्त श्वास घेत आहे. तो रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळे मिटून असा विचार करायचा की त्याच्या बँकेतून लोन क्लोज असा मेसेज आला आहे. तो आनंद, तो हलकेपणा अनुभवायचा. त्याने कामात जास्त मेहनत घ्यायला सुरुवात केली, कारण आता त्याच्या मनात भीती नव्हती, तर विश्वास होता. आश्चर्य म्हणजे पुढच्या 18 महिन्यात त्याला अशा काही संधी मिळाल्या, अशा काही मार्गांनी पैसे आले की त्याचं कर्ज अपेक्षेपेक्षा लवकर फिटलं. हे जादू नाही, ही शक्ती आहे तुमच्या विचारांची. आता आपण मनी मॅग्नेट बनण्याची कृती बघूया. ॲक्शनेबल स्टेप्स घेऊयात. आजच एक कागद घ्या आणि त्यावर तुमचं सर्व कर्ज लिहा, पण शेवटी मोठ्या अक्षरात लिहा, पेड, पूर्ण झाले. रोज सकाळी उठल्यावर आरशात बघून म्हणा, मी पैशांचा सन्मान करतो किंवा करते आणि पैसा माझ्याकडे सर्व मार्गांनी येत आहे. पैसा खर्च करताना भीती वाटू देऊ नका. तो पैसा कोणाचं तरी घर चालवणार आहे या विचाराने खर्च करा. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या कर्जापेक्षा खूप मोठे आहात. कर्ज हे तुमच्या आयुष्याचा एक भाग असू शकतं, पण ते तुमचं संपूर्ण आयुष्य नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, विश्वासाने पाऊल उचला, मार्ग आपोआप मिळतील. धन्यवाद.